टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम महाआरोग्य शिबिराचा आयोजित केलेला आहे। नुकतंच म्हणजे 9 तारखेला 9 फेब्रुवारीला माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस झाला। त्याचबरोबर त्याच्या अगोदर श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस झाला। खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा वाढदिवस साजरे करतो आपण तेव्हा सामान्य लोकांना आरोग्य मिळावं, सामान्य लोकांना आरोग्य सुविधा जरी मिळत असल्या तरी ज्यांना सातत्याने उपचार घ्यावे लागतात अशा लोकांना सरकारी योजनांची मदत मिळावी या हेतूने काम कशा प्रकारे चाललं जात आहे हे आपल्याला कल्पना आहे। आणि माननीय एकनाथजी शिंदे यांचा कायम लक्ष राहिलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना वैद्यकीय उपचार द्यावेत। त्याचाच वारसा चालवून सन्माननीय रामदासजी कदम यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी या महाशिबिराचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आजी माजी सर्व नगरसेविका सहभागी आहेत। आणि आपण बघतोय की अनेक जे दिव्यांग लोक आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि या शिबिरामध्ये केस पेपर काढलेले आहेत आणि याची जी माहिती जमा होईल त्या आधाराने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पुढचा सल्ला आणि मार्गदर्शन ताबडतोब मिळणार आहे। या दृष्टिकोनातून महिलांची संख्या लक्षणीय आहे। स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतात। रक्त कमी असणं, कॅल्शियम कमी असणं, हाडं ठिसूळ होणं या सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्यांना आपण किरकोळ आजार मानतो, पण त्यामुळे लोकांच्या तब्येतीवर सातत्याने वाईट परिणाम होत असतो, महिलांना त्रास होत असतो। म्हणून या महाआरोग्य शिबिराचं मी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांचा एक जनकल्याण कक्ष माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी चालवला होता। आताही तो देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्याचं काम पाहत आहेत, पण याबरोबर या कामाला अजून जोर यावा, अजून चालना मिळावी, अजून मदत व्हावी। पूर्वी ज्या उपचार ज्यांना मदत केलेली आहे त्यांना अजून मदत लागली तर उपलब्ध व्हावी म्हणून माननीय एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात पहिल्यांदाच असा जनकल्याण कक्षही लोकांच्या मदतीसाठी सुरू केलेला आहे। मला खात्री आहे की या समन्वयामधून महात्मा फुले आरोग्य योजना, त्याचबरोबर वयोश्री योजना, मातृत्व सुरक्षा योजना यासारख्या योजनांचा फायदा लोकांना घेता येऊ शकेल। आणि घरकामगार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 10,000 रुपये मदतीची एक योजना सरकारने केलेली आहे। पण या योजनांच्या पलीकडे महत्त्वाचं म्हणजे लोकांपर्यंत पोचणारं हे सरकार आहे। या भूमिकेतून शिवसेना जी आहे ती या शासनाचं दूत म्हणून काम करते हे आपल्याला दिसतं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या टायगर ऑपरेशनची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते, याबाबत आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत, काय सांगाल? ते मुळामध्ये असं आहे की एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा राजकीय काम करत असतो त्यावेळेला एक भूमिका घेऊन काम करत असतो, पण कामाची पद्धत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जी अपेक्षित होती ती जर का तिकडे होत नसेल तर लोक त्याच विचारावरती असणाऱ्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाला स्वीकारतायत। तर त्याला ऑपरेशन वगैरे आपण म्हणतोय प्रसिद्धीमध्ये, हा भाग वेगळा, पण खरं सांगायचं तर कोणी कोणाची वेठबिगार राजकारणात असू शकत नाही। आणि वेठबिगारी मुक्त महाराष्ट्र आपण करायचं म्हणतो तसं राजकीय वेठबिगार समजून कार्यकर्त्यांना उलटसुलट जे नावं ठेवतात, मला असं वाटतं की त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती तपासून घ्यावी। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे लोकांनी एकत्र येऊन हा संयुक्त महाराष्ट्र घडवला आहे। अशा वेळेला राजकीय मतभेदातून दुसऱ्या मोठ्या नेत्याचा सत्कार झाला तरी जळफळाट होतोय, म्हणजे कुठेतरी महाराष्ट्र धर्माला ही टीका करणारी लोक काळीमा लावत आहेत असं माझं मत आहे। यामध्ये ज्यावेळेस फक्त सत्ता आणि पैसा याच्यामुळेच हे सगळं काही सगळं चालू आहे। यामध्ये जर 2 वर्षे 2 तास जरी आमच्याकडे ईडी आणि स्वायत्त संस्था दिल्या तर अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येतील असं संजय राऊत। हे सगळं मला त्यांच्यावर बोलणं योग्य वाटत नाही, पण मी साधारण सांगते की आम्ही 2099 पासून ते 2014पर्यंत विरोधी पक्षात होतो। त्यावेळेलाही काही लोक निघून गेले, पण ते निघून गेले तर त्यावेळेला सत्ता असून सुद्धा आम्ही शिवसेना तगून राहिली, शिवसेना टिकली। कारण एकनाथजी शिंदे, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या लोकांच्यामुळे ही शिवसेना टिकलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की असे आरोप करणं फार सोपं आहे, कारण ज्यांना माहिती आहे की या गोष्टी त्यांच्या हातामध्ये येणारच नाही आहेत, पण जर का आल्या असत्या
तर हेच नेते म्हणत होते की आम्ही बर्फाच्या लादीवरती यांना झोपवू. तर ही कुठली लोकशाही आणि ही कुठली कायदा सुव्यवस्था त्याचा विचार करतायत असं मला वाटतं. आणि दुसरं असं की जे लोक महाराष्ट्रामध्ये चांगली संस्कृती सांभाळण्याच्या ऐवजी राजकारणामध्ये टीका झाली तरी अर्वाच्य भाषेत टीका केली नाही पाहिजे हे सांभाळत नाही, त्यांच्यावर तुम्ही आमच्यासारख्या महिला नेत्यांना विचारताच कामा नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नाही, हे तर आम्ही जी बैठक घेतली होती त्याच्यामध्येच सिव्हिल सर्जनना विचारणा केली होती. ते कोंबड्यांमुळे होतंय का अशुन कशाने होतंय याची मला एक्झॅक्टली शास्त्रीय माहिती समोर नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण पाणी व्यवस्थित 10 मिनटं उकळून गार करून मग प्यायलं गेलं तर GBS किंवा कुठल्याच रोगाची बाधा होत नाही. आणि म्हणून मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सर्व महाराष्ट्र आणि देशामध्ये जी जनता हे ऐकते त्यातल्या लोकांना मला खास करून सांगावंसं वाटतं की आपल्या घरातलं पाणी तुम्ही 10 मिनटं उकळून स्वच्छ आणि त्याच्यानंतर जर का गार झाल्यावर प्यायलात तर तुमचे बरेचसे प्रश्न सोपे होतील. मला असं वाटतं की आपल्या ज्या दुर्बिणी किंवा आपले जे चष्मे आहेत बघायचे त्याच्यामध्ये एक गाणं आहे बघा, त्यांचे फेटे बघा आणखीन त्यांचे चष्मे बघा, तसं हे चष्म्यातून दिसतंय. मी पण वैयक्तिक कारणासाठी गुजरातला जाऊन आले होते. प्रत्येक वेळेला प्रत्येक अधिकारी बरोबर असेल असं नाही आहे आणि संजय सेठी एक चांगले अधिकारी आहेत. ते जे मंत्री महोदय भूमिका घेतील त्यानुसार ते काम करणं हे प्रशासनाचं काम असतं आणि त्यामुळे त्याला अजून वेगवेगळे रंगबेरंग लावणं योग्य नाही आहे. अनेक खासदार देखील आपल्या संपर्कात आहेत असं देखील कळत आहे. 6 खासदार संपर्कात आहेत. शिंदे साहेबांच्या पक्षप्रवेश त्यांचा लवकर होईल अशा पद्धतीत सांगण्यात येत आहे. ते मुळामध्ये त्या जेवणासाठी म्हणून काही खासदार उपस्थित होते आणि कार्यक्रमाला काही खासदार आले होते. तर अशा पद्धतीने औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तुम्ही काय खायचं काय नाही कसं जगायचं, तसा हा जिझिया जर कर लावायचा प्रकार दिसतोय. खासदार स्वतंत्र आहेत, ते त्यांना योग्य वाटतील ती भूमिका घेऊ शकतात. त्यांना पक्षाच्या संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय ते घेतील, त्याच्यावरती मी कुठलंही भाष्य करणार नाही. पण जे खुल्या दिलाने एकनाथ शिंदेसाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने योग्य पद्धतीने शिवसेना वाटचाल करते याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. म्हणूनच आमचे 60 आमदार निवडून आले आणि दुसऱ्यांचे 20च पण नाही 17, 18, 19पर्यंत जाऊन थांबलेले आहेत. त्यामुळे मूळचा जो आमचा 63चा आकडा होता तिथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. त्यामुळे ज्यांना योग्य वाटतं त्यांना मी असं सांगेन की हे जे स्वतः दरपोक्ती करतायत तर मी असं म्हणेन की त्यांना कुठलेही जेल किंवा कुठलेही बंधन थांबवू शकत नाही. ज्यांना यायचं ते येणारच. संजय राऊत कोणतीच कसर सोडत नाही तुमच्या पक्षावर किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यासाठी. पूर्ण त्यांची क्षमता जी आहे वैचारिक क्षमता ते लावून त्यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. याच्यावर काय मत आहे? नाही, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आहे. लाडकी बहिणीसंदर्भातला प्रश्न आहे. लाडकी बहिणीमध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडकी बहिणीला योजनेतून वगळण्यात येणार. त्याचप्रमाणे दरवर्षी लाभार्थ्यांची KYC देखील करण्यात येणार आहे असं म्हटलं जातं. नाही, आता असं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम असतात. काय केलं जाणार आहे? शेवटचा प्रश्न काय? KYC देखील द्यावी. नाही, हे तर असं आहे की आपण बघा आपलं आधार कार्ड काढतो किंवा बँकेमध्ये कर्ज घेतो, हे सगळे नियम लागूच असतात. आणि 2.5 लाखाची मर्यादा याच्यासाठी ठरवलेली आहे की 2.5 लाखाच्या वर किती बंधन असेल तर मग गरीब महिला वंचित राहू नये म्हणून ही बंधनं आहेत आणि ती स्वागतार्ह आहेत. पण कुणाकडून पैसे परत घेतले जाणार नाही आहेत, ही पण एक चांगली गोष्ट सरकारने केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.